श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सर्वांचे आणि मेघाताईंचे स्वागत करते. आज आपण अनुभव कथन मालिकेच्या नवीन पर्वाला सुरुवात करत आहोत. मेघाताई नमस्कार, तुमचे स्वागत आहे. मेघाताई, मला जाणून घ्यायचं आहे, काल तुम्ही बोलता बोलला होता की एका व्यक्तीच्या घरी स्वामींचा ठाणा आहे असं, आणि अजून त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच गोष्टी काही शेअर केल्या होत्या. पण मला एक पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे की स्वामींचं ठाणं म्हणजे नेमकं काय? श्री स्वामी समर्थ. ज्या लेडीजचा मृत्यू झाला होता, त्यांचे हजबंड आणि त्यांचे परिवारवाले म्हणत होते की आमच्याकडे ठाणं आहे. स्वामींचं ठाणं म्हणजे स्वामींचे असलेले अस्तित्व, त्यांचे जागोस्थान, तिथे नेहमीच साधना होत असते. ठाणं म्हणजे एखादं असे ठिकाण जिथे लोक समस्या घेऊन येतात आणि त्याचे निवारण होतात. आणि सोबत श्रद्धेने तिथे आपलं उपाय पण करतात. असं ठिकाण म्हणजे ते ठाणं असतं. न की आपल्या घरी जर आपण फोटो ठेवून दिला आणि त्याच्यानंतर आपण आरती पूजा वगैरे सगळं करतो आहे, पण ते नाही आहे. पण लोक विचार करतात की नाही, असंच माझ्या घरी आहे, आणि त्याच्यामुळे ते कुठे न जाता घरातच आपले उपाय करत असतात. पण त्यांना ते नेमके उपाय नाही माहित असतात. आणि काही काही ठिकाणी असं आहे की पुरातन काळातून चालत आलेलं आहे की जिथे ठाणं असतं. कोणाकडे एक आपलं कुलदेवीचं ठाणं असतं, कोणाकडे शेषनागचं ठाणं असतं. असं प्रत्येकाचं कुलदेवीचं म्हणा या कोणतंही ठाणं असतं, नसतं हे नाहीये. पण ते पुरातन काळातून आलेलं ते ठाणं म्हणतात. आता तुम्ही फोटो आणली आणि एकदम पूजा करायला बसले आणि झालं माझं ठाणं, असं नसतं ते. बरं. आणि अजून एक प्रश्न मला विचारायचा होता ताई, की जसं काल तुम्ही सांगितलं की एका लेडीची डेथ झाली, ती ग्रहणाच्याच दिवशी झाली आणि तिला बाहेरची बाधा होती. तर थोडस त्या संदर्भात आपण बोलूया का, चर्चा करूया का? बाहेरची बाधा म्हणजे? हो. त्या लेडीजला भरपूर वर्षापासून प्रॉब्लेम होता. तिची तब्येत खराब राहायची आणि प्रत्येक जी पण टेस्ट बनवली ना, तर ती टेस्ट नॉर्मल निघायची. काही तिला काय सिम्पटम्स होते काही समजतच नव्हतं डॉक्टरांना. औषधी सुरू होत्या आणि तब्येत खराब होत जायची, ती ऍडमिट होत जायची आणि पुन्हा घरी येत जायची. असं कितीतरी काळापासून त्यांच्याकडे सुरू होतं हे सर्व. अच्छा. तर काय नेमके उपाय करायला पाहिजे? सर्वात पहिले तर आपण पुन्हा टेस्ट झाल्यानंतर जर ते नॉर्मल येत असेल ना, तर पुन्हा टेस्ट करू नये. टेस्ट न करता तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जायचं, या मग जिथे पण केंद्र असेल या जिथे पण असं स्थान असेल की जिथे ठाणं असेल, अशा ठिकाणी जायचं. आणि गेल्यानंतर तिथे अप्लिकेशन करायची की स्वामी मला असा प्रॉब्लेम आहे, मला या प्रॉब्लेममधून बाहेर काढा. आणि हे करायचं. आणि त्याच्यासोबत औषधी बंद नाही करायच्या, औषधी सुरू ठेवायच्या. आणि एक महिन्यामध्ये पुन्हा त्याच टेस्ट पुन्हा करायच्या. म्हणजे तुम्हाला नेमका काय प्रॉब्लेम झालाय तोही कळेल. आणि नाही तर जर तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही त्याच्यातून पूर्णपणे बाहेर निघून जा. म्हणजे हे जे बाहेरची बाधा वगैरे ज्यांना पण होते, तर ते बाहेर निघू शकतात म्हणजे? हो, पण त्यांची श्रद्धा स्वामींवर राहिली पाहिजे. जर स्वामींवर श्रद्धाच नाही आहे आणि ते म्हणत आहे की बस मी फोटो आणून घरी लावून टाकतो आणि पूजा आरती करतो आणि बस झालं, ते नाही. पण त्याच्यासोबत तिथे जर मठात गेल्यानंतर तिथे कोणी ना कोणी तुम्हाला गाईड करेल, 100% गाईड करेल आणि सांगेल की तुम्हाला काय करायचं आहे. ती पूजा सांगेल, साधना सांगेल, जे काही सांगेल ते सर्व करायचं आहे आणि 100% त्याच्यातून तुम्ही बाहेर निघा. आजपर्यंत मी बघितलं की बरेच टाइम असे बाहेर निघालेले आहेत. अच्छा. तर त्यांच्या संदर्भात जर का तुमची आणि त्यांची परमिशन वगैरे असेल, तर आपण त्या संदर्भात तुमच्या त्या अनुभवाबद्दल पण आपण काही चर्चा करू शकतो का? कोणती गोष्ट माहिती करायची आहे? म्हणजे तुम्ही जर का कोणाचं असं बाधा जर का निवारण केली असेल, तर त्या संदर्भात आपण काही बोलू शकतो का? हो, असे बरेच केसेस आहेत मी सॉल्व्ह केलेले आहेत आणि त्याचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केले आहे आणि ते लोक आज ठीक आहेत. तर आपण बघू. म्हणजे मला तेच होतं की थोडंसं त्या संदर्भातही जर का मला आणि प्रेक्षकांनाही जरा काही कल्पना किंवा अनुभव आणि थोडंफार जर का उपायही करता आले, तर मग आपण करू शकतो. तर हो. पुढच्या भागात बघूया.